जेव्हा आपण एखाद्या देशाच्या प्रगतीबद्दल बोलतो तेव्हा नेहमीच आपण त्या देशाच्या जीडीपीचा विचार करतो. पण एखाद्या देशाची प्रगती म्हणजे फक्त पैसाच का? अर्थशास्त्रामध्ये एखादा देश किती प्रगत आहे हे मोजण्यासाठी अर्थशास्त्रज्ञ एका महत्त्वाच्या संकल्पनेचा वापर करतात आणि ती म्हणजे SDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला मराठीमध्ये आपण मानव विकास निर्देशांक म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच SDI ला सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात न्यूज. SDI ची सुरुवात 1990 मध्ये महबूब उल हक आणि अमर्त्य सेन या दोन महान अर्थशास्त्रज्ञांनी केलेली होती. SDI मुख्यतः 3 मुद्द्यांवर मोजला जातो, ज्यामधील पहिला आहे आरोग्य. एखाद्या देशातील लोकांचे आयुर्मान किती आहे, म्हणजेच एखाद्या देशातील लोक सरासरी किती वर्ष जगतात. जर एखाद्या देशामध्ये आरोग्याची सेवा चांगली असेल तर हा स्कोर अधिक वाढत जातो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शिक्षण. एखाद्या देशातील लोक किती वर्षे शाळेत किंवा कॉलेजामध्ये जातात आणि त्या देशातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे राहणीमान, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. एखाद्या देशातील एका व्यक्तीचे दरडोई उत्पन्न किती आहे, जेणेकरून तो आपल्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करू शकेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ह्या यादीमध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? दरवर्षी UNDP ही यादी जाहीर करते. 2025च्या ताज्या आकडेवारीनुसार भारत देश 193 देशांपैकी 34व्या क्रमांकावर आहे आणि ह्या यादीच्या नुसार भारताने गेल्या काही काळामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, तर आरोग्य सेवांमध्ये चांगली सुधारणा केली आहे. त्यामुळे ह्या यादीमध्ये 2025च्या यादीमध्ये भारताचे स्तरे काही प्रमाणात समोर आले आहे किंवा उंचावले आहे. त्याचप्रमाणे ह्या यादीच्या नुसार भारताला वर्तमानामध्ये शिक्षण आणि आयुर्मान ह्या घटकांवर जास्त प्रमाणात सुधारणा करावे लागतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या यादीमध्ये आपले शेजारी देश जसे की श्रीलंका, नेपाळ, भूतान हे भारताच्या मागोपाठ आहेत किंवा काही देश समोर आहेत किंवा समान अंतरावर आहेत. SDI चा स्कोर 0.1 या दरम्यान दिला जातो. या यादीमध्ये नॉर्वे आणि स्वित्झर्लंड सारखे देश 0.9 पेक्षा जास्त स्कोर घेऊन प्रथम क्रमांकावर आहेत. जो देश जितका 1 ह्या क्रमांकाच्या जवळ जाईल तो देश तितका प्रगत मानला जाते. SDI च्या निर्मितीचा मुख्य श्रेय जातो तो म्हणजे पाकिस्तानचे अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक यांना. त्यांचे असे ठाम मत होते की विकासाचा उद्देश लोकांच्या निवडीचा विस्तार करणे असावा, नाही की फक्त त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे. त्यांनीच 1990 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या मानव विकास अहवालाचे नेतृत्व केले होते आणि त्यांनीच जगाला विकासाचा हा नवा निकष दिला. SDI च्या निर्मितीमध्ये महबूब उल हक हे फक्त एकटे नव्हते, तर त्यांना मोलाची साथ दिली ती म्हणजे भारताचे सुपुत्र, नोबेल पुरस्कार विजेते आणि अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, भारताला ह्या यादीमध्ये टॉप 100 मध्ये येण्यासाठी कोणत्या घटकांवर जास्त सुधारणा कराव्या लागतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.